नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. इंग्लिश गप्पाच्या आपल्या दुसऱ्या भागात आज आपल्या सोबत आहेत धानय्या कौटगी. धानय्या कौटगी हे माध्यमिक शिक्षक आहेत, परंतु इंग्लिश गप्पामध्ये त्यांना आज आवर्जून निमंत्रित करण्याचं कारण ही व्यक्ती 10वीला आणि 12वीला 36-37% पुढे मार्क नसतानाही 24 विषयातल्या सेट परीक्षा, 3 विषयातल्या नेट परीक्षा, 4 विषयातल्या टीईटी परीक्षा पास झालेली आहे. आणि त्याचबरोबर परदेशातल्या इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात जास्त परीक्षा पास होण्याच्या रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली असून इंग्लंडच्या एका विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी या इंग्रजीच्या कामगिरीबद्दल दिली आहे. अशा प्रकारचं एक अद्भुत व्यक्तिमत्व स्वतः इंग्रजीवर किती प्रकारचं प्रभुत्व मिळवता येतं याचं एक जितं जागतं उदाहरण धानय्या सर आहेत. आणि म्हणून ग्रामीण तरुणांसमोर धानय्या सरांचा परिचय करून देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. नमस्कार धानय्या सर. सर नमस्कार. सर आदरणीय सर नमस्कार. हे जे 24 सेट परीक्षा, 3 नेट परीक्षा इंग्रजी मधल्या आणि टीईटी ही परीक्षा, तर इंग्रजीवर इतकं प्रभुत्व तुम्ही कसं मिळवलं हे विचारण्या अगोदर मला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा की तुमच्या घरामध्ये इंग्रजीचं वातावरण काय होतं किंवा घरामध्ये इंग्रजी कोण बोलत होतं, लिहित होतं? आदरणीय गुरुवारे नमस्कार. सर्व आदरणीय लोकांना नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधीजी, शिवाजी महाराज या सर्वांना वंदन करून मी माझा अनुभव आपल्या समोर मांडत आहे. सर, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक खेडेगाव आहे तोळू. तर माझ्या गावात, माझ्या घरात इंग्रजी कोणी बोलत नाही. आमचे वडील अगोदर दुसऱ्यांच्या शेतात जाऊन ऊस तोडण्याचे काम करत होता. नंतर गावात एक छोटासा हॉटेल त्यांनी लावलेत. काका आणि वडील मिळून आम्हाला शिकवलेत. घरी शिक्षणाचे वातावरण अजिबात नाही सर, आणि नव्हतं सर. वडील शिकलेले नाही आणि घरात कोणी शिकलेलं नव्हतं सर. मी फर्स्ट व्यक्ती आहे एवढा शिकलेला माणूस सर. बापरे, म्हणजे तुम्ही फर्स्ट जनरेशन लर्नर आहात. हो सर, हो सर. आणि कसं आई पण शिकलं नाही, वडील शिकले नाही, म्हणून आम्हाला कोणी मार्गदर्शन केलं नाही. आणि 10वी-12वी पर्यंत आम्ही फक्त शिक्षणाचा प्रवास. वडील म्हणत होता की तुम्ही फक्त शाळेला जावा, शाळेला गेला की तुम्हाला एक चांगला माणूस तुम्ही घडवणार, तुम्हाला ज्ञान मिळेल. त्यांना नोकरीचा हे विचार होता की फक्त मला शाळेला जाऊ द्या. ह्या एकच उद्देशाने त्यांनी आम्हाला शाळेला पाठवलं सर. आणि ज्यानंतर माझा माइंड मॅच्युर्ड झाला 12वी नंतर, मग मी ह्या शिक्षण क्षेत्रात मी थोडं प्रयत्न करत इथपर्यंत पोहोचलेला आहे सर. तुम्हाला 10वीला आणि 12वीला इंग्रजीमध्ये किती मार्क होते? सर 10वीला तर मला इंग्रजी विषयात फक्त 37 मार्क आहे सर, 37 मार्क्स. आणि त्यानंतर सर्व विषय मिळून मला 36%, 36% मला मिळालं सर. आणि मी म्हणतो की 2 प्रकारचे विद्यार्थी, एक स्लो लर्नर आणि एक फास्ट लर्नर. मला वाटतं मी स्लो लर्नर आहे म्हणून मला मार्क खूप कमी मिळाले सर. आणि मला त्यावेळी कन्सेप्ट काय क्लिअर होत नव्हता. आणि हे विषय घरी माहिती नव्हतं की ह्याला मार्क किती मिळाले. पण मग अशा पार्श्वभूमीवर म्हणजे घरातून शिक्षणाचं काही वातावरण नाही, 12वीला इंग्रजीमध्ये सगळे मिळून 36% मार्क, 10वीला इंग्रजी फक्त 37 मार्क, असं असताना आपण आपलं इंग्रजी सुधारावं किंवा आपल्या इंग्रजीवर आपण प्रभुत्व मिळवावं, असा कोणता क्षण होता की तुम्हाला वाटलं की आता आपण इंग्रजीची तयारी करायची? आणि कसं सर, आपण शिक्षण घेतलं तर आपलं जीवन परिवर्तन होतील. आणि ह्या सगळ्या विषयामध्ये इंग्रजी विषय, तर इंग्रजी विषय जर आपण इंग्रजी विषयात व्यवस्थित अभ्यास केलो तर आपल्याला नोकरी मिळेल, हा एक मुद्दा माझ्या समोर पण होता सर. आणि इंग्रजी शिकत असताना किंवा
अगोदर मला तो कन्सेप्ट क्लिअर नव्हता म्हणून तो कळत नव्हता, परंतु जेव्हा 12वी झाल्यानंतर मी पुन्हा तो इंग्रजी विषयाकडे मी वळलो सर. आणि इंग्रजी विषयाकडे का, तर तो विषय मला म्हणजे त्याच विषयामध्ये मला करून दाखवण्यापेक्षा तो विषय जर मी शिकलो तर मला नोकरी मिळेल हा एक विषय माझा होता, म्हणून मी पुन्हा पहिलीपासून मी इंग्रजी विषयाचं टेक्स्ट बुक घेऊन मी वाचायला सुरुवात केलो सर. अच्छा, पण मग पुढे काय काय तयारी केली इंग्रजीची की आपलं इंग्रजी चांगलं व्हावं यासाठी? हा, इंग्रजी बघा सर, पहिले लँग्वेज कोणताही असू द्या, तो इंग्रजी असू द्या, फ्रेंच असू द्या, हिंदी असू द्या, मराठी और कन्नडा, एनी लँग्वेज, पण त्या भाषा आपल्याला शिकायची असेल तर फर्स्ट वी शुड लव्ह दॅट लँग्वेज. आपण त्या भाषेवर प्रेम करायला पाहिजे आणि त्या भाषेवरती आपला इंटरेस्ट असायला पाहिजे आणि तो भाषा शिकण्याची मनातून डिझायर निर्माण व्हायला पाहिजे. जर तो डिझायर तर नक्कीच आपण तो भाषा शिकतो सर. आणि भाषा शिकत असताना मला एक्सटर्नल फॅसिलिटी मिळाले नव्हते, परंतु जेव्हा मी आपलं जो टेक्स्ट बुक मी पाहिलं, शाळेतील टेक्स्ट बुक अमेझिंग टेक्स्ट बुक आहे सर. आपल्या पुस्तकामध्ये एवढं भरपूर ज्ञान आहे की मी तर पहिली पासून चौथी पर्यंत जे आपलं विद्यार्थी शिकतो बघा सर, टेक्स्ट बुक फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड आणि फोर्थ, पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थ्यांना मिनिमम 5000 वॉकॅब्युलरी येतो सर आता. कारण तसं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक डिक्शनरी प्रोव्हाइड केलेलं सर. तर 5000 शब्द आपल्याला जर आलं तर इट इज इनफ. हे आता का बोलतो तर सर, आता मी रिसेंटली एक आर्टिकल वाचलो की इंग्लंडमध्ये असलेल्या लोकांना मिनिमम 5000 वर्ड्स येतात सर, त्यांचं वॉकॅब्युलरी 5000 आहे. तर आपले विद्यार्थी चौथीला जर 5000 म्हणजे 5000 शब्दांचे संग्रह आपल्या इंडियन विद्यार्थीमध्ये जर येत असतील, एस्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जे टेक्स्ट बुक आहे, तर चौथीच्या विद्यार्थ्यांना 5000 आणि इंग्लंड मधले असलेले एक व्यक्ती 5000 पर्यंत तो शब्द शिकतो. हा आर्टिकल मध्ये मी वाचल्यानंतर मला खूप प्राऊड फील झाला सर. म्हणजे आपण टेक्स्ट बुकवर फोकस करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये असलेले शब्दसंग्रह आपण रीडिंग करायला पाहिजे आणि मॅक्झिमम लिसनिंग, जो आपलं रेडिओ न्यूज आहे ते लिसनिंग करा किंवा टीव्ही प्रोग्राम आहे ते लिसनिंग करा. इंग्रजीचं वातावरण आपण स्वतः क्रिएट करायला पाहिजे सर, तरच आपल्याला इंग्रजी पढवता येते. तुम्ही स्वतः काय काय केलं? म्हणजे आता तुम्ही सांगितलं की टेक्स्ट बुक वाचायला सुरुवात केली, तर त्याच्यानंतर शब्द तुम्ही का? हो 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 सर, पाठांतर कसं सर, आता आपलं मी कधी बीएला शिकत असताना मी शब्दसंग्रह अभ्यास त्याच्याकडे मी खूप इंटेन्सिव्हली मी तो बघत होतो सर. लहान मुलं असेल तर तो पाठ करतील, परंतु आपल्याला तो पाठ करायची गरज नाही. आपलं माइंड मॅच्युरेट झालेला आहे. तो शब्द बघितला तर लगेच तो शब्दांचे चित्र म्हणा किंवा तो शब्दांचा स्पेलिंग म्हणा, येस. आणि काही विषय कसा असतो, तुम्ही तो बाहेर करावा लागतात सर, एक मिनिमम म्हणून. एकदा तुमचा तो परफेक्शन झाला ना तो शब्द, मग ऑटोमॅटिकली तुम्हाला तो आपल्या माइंड मध्ये तो स्टोअर होतो सर. आणि कसं, जर नाही तुम्ही पाठांतर तर तो शब्द दररोज तुम्ही बघत, म्हणजे त्या शब्दाबरोबर आपला फॅमिलिरिटी वाढला पाहिजे सर. तो दररोज आपण यूज करायला पाहिजे, तरच तो ऑटोमॅटिकली आपल्या तोंडातून तो येत असतो सर शब्द. यायला लागतो. मग वाचन तुम्ही काय काय केलं? कारण वाचनामधूनच भाषा सुधारते, तर मग इतर वाचन तुम्ही काय काय केलं? हा सर, खरं सांगू सर, मी म्हणजे हा दिस इज अ लर्निंग प्रोसेस आहे सर. तो एका दिवसामध्ये मला हे मिळाले नाही सर, किंवा एका महिन्यामध्ये मी एवढं मी अचिव्हमेंट केलं असं म्हणणार नाही. त्याला पर्टिक्युलर स्पेसिफिक पिरियड नाही, पण एक कमीत कमी 10 ते 15 वर्षांचा माझा हा प्रवास आहे सर. मग हे करत असताना मी मॅक्सिमम लिसनिंग केलो सर. इंग्रजी मी जेवढं मी लिसनिंग केलो त्याच्यामुळे माझं इयरचं ट्रेनिंग झालं सर, जे कानाचं ट्रेनिंग. त्यानंतर जे मी ऐकतो ते बोलण्याचे मी प्रयत्न करो, टंगची प्रॅक्टिस झाला. आणि जेव्हा मी रिडिंग सुरुवात केलो, रिडिंग सर हे माझं म्हणजे हंबल चॅलेंज आहे सगळ्यांना, की आपण पहिलीपासून जर टेक्स्ट बुक रिडिंग तुम्ही करा, तुम्ही पहिलीच्या पुस्तकमध्ये तुम्ही रिडिंग केल्यानंतर नवीन नवीन शब्द जे आहे तुम्ही तुमच्या एक नोटबुक मध्ये लिहून घ्या. त्यानंतर सेकंड स्टँडर्डचा टेक्स्ट बुक घ्या, पुन्हा तिथे रिडिंग करा. एक 12वी पास झालेले म्हणजे बीएला असताना मी जेव्हा मी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वीचा टेक्स्ट बुक जेव्हा मी रिडिंग करत होतो, स्टोरी बुक्स म्हणा किंवा त्यानंतर काही चिल्ड्रन्स मॅगझिन असेल,
विजडम म्हणून एक चिल्ड्रन मॅगझिन आहे, आणि त्यानंतर चंदमामा म्हणून एक मॅगझिन आहे, चिल्ड्रन मॅगझिन, म्हणजे छोट्या मुलांसाठी इंग्रजीमध्ये मिळतात सर. आणि त्यानंतर गोकुलम म्हणून चेन्नई मधला एक मॅगझिन येतो सर. तो मॅगझिन मी जेव्हा वाचन करत होतो, मला खूप शब्द तरी मिनिमम एक 5,000 मी संग्रह केला होता, आणि तो वाचन करत असताना लगेच तो मला समजत होता सर. आणि समजत असताना मला एवढं फील व्हायचं की अरे मला इंग्रजी समजतो. आणि यस, बघा, हार्ड शब्द म्हणण्यापेक्षा जे कॉमन शब्द आहे इंग्रजीचा, तो तेवढा आपल्याला समजलं तर इंग्रजी भाषा येतो सर बघा. आणि त्याच्या आधारे मी एवढा आता अचिव्हमेंट आपण जो म्हणतो 24 म्हणा किंवा नेट म्हणा, हे तोच फाउंडेशनल रिडिंग केल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो. बघा, काय काय रिडिंग करायला पाहिजे. टेक्स्ट बुक रिडिंग करा. आपलं महाराष्ट्र टेक्स्ट बुक बरोबर वेगवेगळ्या राज्यातील टेक्स्ट बुक तुम्ही घ्या. एक्सटेन्सिव्ह रिडिंग म्हणतो आपण सर, थोडं एक्स्ट्रा रिडिंग करा. त्याबरोबर चिल्ड्रन्स मॅगझिन रिडिंग करा. आणि काही शासनाची मॅगझिन्स आहे सर, लोकराज्य म्हणा किंवा कुरुक्षेत्र, त्यांचा तो मॅगझिन तुम्ही रिडिंग करा. किंवा एम्प्लॉयमेंट न्यूज आहे तो रिडिंग करा. आणि एस्पेशली स्टोरी बुक्स जे लहान मुलासाठी असतो, तो तुम्ही रिडिंग केला ना, मग तुम्हाला त्याचा अर्थ समजेल बघा सर. मग स्टोरी बुक्स तुम्ही कोणकोणत्या लेखकांची वाचली सुरुवातीला? ओके, नाही म्हणजे मी पर्सनली असं एखाद्या स्टोरीच नाही, मी मॅगझिन मध्ये जो स्टोरी येतो, रस्किन बॉन्डचा म्हणा, जो चंदमामा मध्ये त्यांचा स्टोरी येतात सर. त्यानंतर हो, रस्किन बॉन्ड म्हणून चिल्ड्रन लिटरेचर साठी. आणि त्यानंतर स्टोरी बुक्स मी आपलं जे रामायण म्हणा, महाभारत, एक छोटे छोटे जे कथा इंग्रजीमध्ये सर. आणि सिंपल सेंटेन्स असतो, आणि सिंपल सेंटेन्स मुळे तुम्हाला त्याचा अर्थ कळतो. आणि R.K. नारायणांच्या नॉवेल्स आहे, ते मी BA ला जेव्हा इंग्रजी विषय घेतला होतो त्यावेळी त्यांचा तो वेंडर ऑफ तो पुस्तक मी जेव्हा रिडिंग करत होतो, तो स्टोरी मला कळत होती सर. अच्छा, पण मग तुम्ही आता लिस्निंगचा उल्लेख केला, तर आता कसं आहे की युट्यूबवर आपल्याला अनेक व्यक्तींचे इंग्रजी ऐकायला मिळतं. पण तुम्ही जेव्हा ही तयारी करत होता तेव्हा काही इंटरनेट किंवा अँड्रॉइड फोन वगैरे नव्हते. मग त्या काळात ऐकण्यासाठी फक्त रेडिओ एवढा एकच मार्ग होता. तर मग तुम्ही रेडिओ ऐकला? सर माझा पेट नेम किंवा निक नेमच रेडिओ धाना आहे म्हणतात सर इथं सगळे लोक. 24 तास माझा रेडिओ धाना आहे, कारण हे आला की रेडिओ म्हणणार म्हणून. आणि सर तुम्हाला सांगू ना, मी बीबीसी लंडन त्याचा रेडिओ मध्ये मी ऐकत होतो. त्यानंतर आपलं जे AR दिल्लीमधनं जो न्यूज येतो बघा सर, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी, त्याच्यामध्ये तो न्यूज मी ऐकत होतो. 24 तास माझ्या जवळ रेडिओ असल्यामुळं मॅक्सिमम मी लिस्निंग वर मी भर दिलो सर. आणि अनकॉन्शियसली ऑल दोज वर्ड्स तो आपल्या माइंड मध्ये स्टोर होत गेला सर. आणि जेवढं तुम्ही लिस्निंग कराल तेवढा तो ऑटोमॅटिकली तो आपल्या तोंडून तो शब्द बाहेर येतो सर. आता एवढं मी लिस्निंग केलो सर, तो भाषा माझा आहे असं मी ते आता वाढतो सर. साधारणपणे दिवसभरात किती वेळ इंग्रजी ऐकायचे रेडिओ? माझं तर मी म्हणेन कंटिन्युअस माझा रेडिओ चालूच, मॅक्सिमम मी रेडिओ ऑनच होतो सर. कमीत कमी 2 तास तरी माझं जे रेडिओ न्यूज आहेत बघा सर, तो रेडिओ न्यूज कंपल्सरी मी ऐकत होतो. अगोदर हिंदीमध्ये ते न्यूज देणार, त्याच्यानंतर तो इंग्रजीमध्ये तेच न्यूज येत होता. मग त्यामुळे हिंदीमध्ये मला समजत होता तो कंटेंट, आणि मराठीमध्ये सुद्धा तो कंटेंट होता सर, तो कन्नडमध्ये सुद्धा होता. तो बॅकग्राऊंड मला आता न्यूज काय सांगणार आहे हे मला कळालं सर. मग नंतर तो शब्दाला त्यांनी इंग्रजीमध्ये काय विचारतात, म्हणजे इंग्रजीमध्ये ते विषय कसे ते मांडतात, ते मी ऐकत होतो सर. आणि मला तर मी म्हणेन AIR न्यूज म्हणजे रेडिओ हा बेस्ट सोर्स होता सर मला त्यावेळी. आणि आता तर तो टेक्नॉलॉजी माझ्या मोबाईलमध्ये ना, आता मी स्टोअर करतो सर. सकाळी जर माझं लिस्निंग नाही झालं तर तो स्टोरिंग कॅपॅसिटी आहे सर मोबाईलमध्ये, तुम्ही ते डाउनलोड करा आणि तुम्ही लिस्निंग करा सर. लिस्निंग इज बेस्ट वे सर, आणि तोच तुमचा राजमार्ग म्हणतो सर. आता तर नवीन विद्यार्थ्यांसाठी युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनल मध्ये सर मी असं सर्वांना मी हात जोडून विनंती करतो, तर विद्यार्थ्यांनी सुमित्रा राव म्हणून एक मॅडम आहे आपल्या तेलुगूमध्ये, हैदराबाद मधले मॅडम, वंडरफुल इंग्लिश शिकवतात सर. युट्यूब मध्ये त्यांचा व्हिडिओ आपण ऐकलाच पाहिजे. त्यानंतर अजून एक व्यक्ती आहे सर, महापात्रिया MAHATRI. What an amazing man he is.
जबरदस्त त्यांचा प्रोनाऊन्सिएशन म्हणा आणि प्रोनाऊन्सिएशन बरोबर त्यांचा कंटेंट आणि तो कॉन्फिडन्स बिल्डअप करतो सर तो माणूस. आणि अजून एक सद्गुरू म्हणून बेंगलोरचे एक व्यक्ती गुरु आहे, त्यांनी सद्गुरू महाराज म्हणतात. त्यांचा वंडरफुल त्यांचा जो म्हणजे कसं तुमचं लँग्वेज इम्प्रुव्हमेंट होतो, लँग्वेज बरोबर संस्कारही येतो. असे ग्रेट मोटिवेशनल थॉट्स आपण ऐकला पाहिजे सर, लिस्निंग करा. रेडिओ सोबत जेव्हा टीव्ही आला तर टीव्हीचा तुम्हाला कसा उपयोग झाला इंग्रजी सुधारण्यासाठी? मॅक्झिमम मी टीव्ही चॅनल म्हणजे जो डिस्कशन डिबेट्स होता, जसं तुम्ही आता डिबेट्स करताय सर, एक विषयावरती तुम्ही मुद्दे मांडतात बघा सर, मुद्दे तुम्ही तो जेव्हा तुम्ही मराठीमध्ये मांडता तो आपल्याला समजतो, तेच मुद्दे तुम्ही इंग्रजीमध्ये डिबेट करताय, त्यामुळे तो फ्लुएन्सी येतो. फक्त मी त्यांचा चेहरा बघणार, त्यांचा हावभाव बघणार आणि तो एखाद्या अनालिटिक एक विषय कशा अनालिटिक पद्धतीने ते एक्सप्लेन करतात ते फक्त मी ऐकत होतो सर. मग ते वेगवेगळ्या जे अँकर्स आहेत टीव्ही मध्ये, त्यावेळी टाइम्स नाव मी बघत होतो सर, आणि आपलं इंग्रजीचे वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्स आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान एखाद्या विषयावरती डिबेट्स असतात सर, ते फॉर असतात आणि त्याला अगेन्स्ट, परंतु त्यांच्या ते खरंच एक लर्नर म्हणून तुम्ही. आणि विशेष म्हणजे आता तर डीडी न्यूज मध्ये सर तुम्हाला पार्लमेंट विषयाचा तो इंग्रजीमध्ये सांगतात सर, तसे विषय तुम्ही ऐकला पाहिजे सर विद्यार्थ्यांनी. आणि काय होतो सर, सगळ्यांना भाषा यायला पाहिजे, परंतु त्यासाठी आपण प्रयत्न करतो का? आणि प्रयत्न एका दिवसात नव्हे सर, त्याला कन्सिस्टन्सी पाहिजे सर. दररोज तुम्ही त्यासाठी तुम्ही जर केला, डेफिनेटली यू विल लर्न एनी लँग्वेज, नॉट ओनली इंग्लिश. नंतर चौथं जे स्किल आहे इंग्रजीचं ते बोलण्याचं, स्पीकिंग. तर इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला अक्कलकोट सारख्या छोट्या गावात काही कडेला काय फार इंग्रजीमध्ये बोलणारे मित्र नसतील, तर मग कशी प्रॅक्टिस केली तुम्ही इंग्लिश बोलण्याची? म्हणजे सर दोन वेगवेगळ्या प्रकारची मी प्रॅक्टिस करत होतो सर. जेव्हा मी सिंपल जे मी ऐकत होतो, ऐकलेले, त्यानंतर जे मी रिडिंग करत होतो छान छोट्या स्टोरी, ते स्टोरी मी एखाद्या विषय मी समजून घेतल्यानंतर आपलं आपण काय म्हणतो सर, आम्ही इथं शिवपुरी समोर एक शेतात घरात भाड्याने राहतो, तिथं मी अलोन व्यक्ती सेल्फ टॉकिंग करत होतो सर. एक मुद्दा घेऊन आता नाउ आय एम गोइंग टू टॉक विथ रिस्पेक्टेड हेरंब कुलकर्णी सर, and today sir is going to conduct my interview. So I am going to express my information, I am going to express my experience to all the students, those they will get and guidance. अशा पद्धतीने मी सेल्फ एक्सप्रेशन करत असतो सर. सेल्फ टॉकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते कोणी म्हणू दे ना म्हणू द्या, तुम्ही प्रॅक्टिस करा जे आहे. आणि त्यानंतर मी जेव्हा वर्गात मी जात होतो सर, खरं सांगू, माझे गुरु म्हणजे माझे विद्यार्थी सर. मी शिक्षकापेक्षा विद्यार्थ्याकडून मी खूप शिकलो सर. बिकॉज मी बोलत होतो विद्यार्थ्यासमोर, ते मी चुकतो का न चुकतो मला माहिती नव्हतं. विद्यार्थ्यासमोर मी फक्त इंग्रजी मी बोलणार, इंग्रजीमध्ये कथा सांगणार, इंग्रजीमध्ये सगळे कंटेंट मी एक्सप्लेन करणार आणि विद्यार्थी तो लिसनिंग करत होते सर. त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलेले विषय त्यांना कळत होता. तर ओके, माय ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज इज करेक्ट असं मी समजून घेऊन दररोज 1 तास 2 तास इंग्रजीमध्ये विद्यार्थी बरोबर मी संवाद करत होतो सर. आणि सेल्फ टॉकिंग मी करत होतो सर. आणि माझे कलिग्स कोणी नव्हते की त्यांच्या समोर मी बोलावं. आणि एक मनात एक भीती पण असतो ना सर, जर मी बोललो ते चुकलं म्हणून हसतात म्हणून. कलिग्स बरोबर आम्ही काय केलं नाही, परंतु विद्यार्थ्यासमोर आणि सेल्फ टॉकिंग केलंय. अच्छा, इंग्रजी पेपर वाचायचे का तुम्ही? इंग्रजी वर्तमानपत्र? इंग्रजी वर्तमानपत्र मी कंपल्सरी वाचन करत होता आणि आज पण मी करतो सर. आणि इंग्रजी वाचन करत असताना मी मॅक्झिमम लाऊड रिडिंग करत होतो सर. आणि मी एस्पेशली कोणता टॉपिक वाचून करतो माहितीये का, आपला जो एडिटोरियल बोर्ड आहे सर, एडिटोरियल जो पेज असतो त्याच्यामध्ये एक विषयावरती त्याने अनालिटिकल पद्धतीने एक्सप्लेन करणार, ते रिडिंग करत होतो. त्याचबरोबर मी पेजेसचा पाठीमागा जो स्पोर्ट्स पेजेस आहे बघा सर, क्रिकेटचा, तो इंग्रजी मी कारण मराठी पेपरमध्ये कन्नड पेपरमध्ये तो मुद्दा मला समजत होता सर विषय, आणि तोच इंग्रजीमध्ये मी तो रिडिंग करत होतो सर. आणि सर कसं आहे, तुमचं दररोज रिडिंग व्हायला पाहिजे सर. रिडिंगमुळे आपल्याला इनपुट इन्फॉर्मेशन मिळतो, जे ज्ञान आपण घेतो. लिसनिंग केल्यामुळं ज्ञान आपण घेतो, रिडिंग केल्यामुळं वी विल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम रिडिंग, वी विल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम लिसनिंग. आणि तो दोन्ही रिसेप्टिव्ह स्किल आहे सर, घेण्यासारखा आहे. जेवढा आपण घेतो देन वी विल एक्सप्रेस इट
इन द वे ऑफ रायटिंग, इन द वे ऑफ स्पीकिंग. जे दोन पद्धतीने आपण एक्सप्रेस करतो सर. आणि एक्सप्रेस करत असताना फर्स्ट यू शुड गेट इनपुट तुमच्या स्ट्रॉंग असायला पाहिजे सर. आणि माझं इनपुट स्ट्रॉंग मी त्यावेळी केलो आणि आताही करतोय सर. हो सर. पण मग इंग्रजी सुधारण्याची तुमची ही जी इच्छा आहे ही मी समजू शकतो. खरं तर माध्यमिक शिक्षकांना सेट नेट परीक्षा देण्याची काही आवश्यकताही नसते. पण सुद्धा तुम्हाला सेटची परीक्षा का द्यावीशी वाटली आणि ती केवळ एका राज्याची नाही तर 24 राज्यांची सेट परीक्षा तुम्ही दिली, तर हे कसं काय? सर खरं म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो सर. आता तुम्ही म्हणाल की रीडिंग हॅबिट, आपण रीडिंग केल्यानंतर विषय आपल्याला ज्ञान मिळतो. तर मी रीडिंग करत असताना मला वाटलं आपण रीडिंग तर करायला लागलो दररोज, मग रीडिंग असा करायला पाहिजे की त्याच्यातून आपल्याला थोडा फायदा पण व्हायला पाहिजे. फक्त वन वे रीडिंग करून आता नॉवेल्स म्हणा, ड्रामा म्हणा किंवा हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर जेव्हा जेव्हा मी वाचन करत होतो, वाचन करून मी काय केलं, आता जे वाचन मी केलो, जे मला कॉम्प्रिहेन्शन झाले, मग त्याच्यावरून मी परीक्षा द्यावं. नेट सेट मध्ये तोच असतो, हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर आणि एखादा ड्रामामध्ये असलेले विषय किंवा एखादा नॉवेल. सो आय थॉट दॅट देर आर टू पर्पज. वन इज आय वॉन्टेड टू इम्प्रूव्ह माय लँग्वेज. ऍट द सेम टाइम आय थॉट दॅट आय शुड राईट अ नेट अँड सेट एक्झाम. सो सायमल्टेनियसली इम्प्रुव्हमेंट ही झालं थोडं थोडं, आणि त्याचबरोबर माझं नेट सेटच्या परीक्षा द्यायला मी सुरुवात केलो सर. अच्छा. पण मग 24 राज्यातले का दिलं तुम्ही? म्हणजे एक सेट दिली असते तरी चाललं असतं ना. इतक्या राज्यांमध्ये जाऊन का बरं परीक्षा द्यावीशी वाटली? आणि कसं सर, एक राज्यात आता मी पहिल्यांदा 3 वेळा मी नेट परीक्षा दिलो सर. 2012च्या नंतर नेटच्या परीक्षा 3 वेळा दिलो. पहिल्यांदाही फेल गेलो सर, दुसऱ्यांदा फेल झालो आणि तिसऱ्यांदा. परंतु फेल झालो हे मार्काने, परंतु माझा इम्प्रुव्हमेंट होत होता सर. माय प्रिपरेशन वॉज व्हेरी गुड. कारण एव्हरी टाइम आय एम इन्क्रीजिंग माय मार्क्स. आणि जेव्हा फर्स्ट टाइम आय वेंट टू केरळा, आय रोट सेट एक्झाम द केरळा अँड आय क्वालिफाईड केरळा सेट एक्झाम. आय गॉट बिग कॉन्फिडन्स इन द केरळा. जर केरळाची सेट परीक्षा मी पास होत असेल तर डेफिनेटली मी दुसऱ्या राज्यात पण पास होईल. आणि माझं प्रिपरेशन किती झालं हे बघावं म्हणून सहज माझं गुजरातला गेलो होतो सर. आणि गुजरातमध्ये ना सर सांगू, हे परीक्षा देत असताना मी भारत भ्रमण केलो. आणि भारताचं ब्युटी जे आहे, आपण किती श्रेष्ठ आहोत भारतीय. कारण वी हॅव द इंडिया, वी हॅव भारत, दोन्ही आपल्या देशामध्ये. आपण खूप प्रगतशील पण देश आहे सर, आणि गरीब राष्ट्र पण आहे सर. आणि गुजरात म्हणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम आणि जम्मू काश्मीर सर. हे परीक्षा बरोबरच माझा देश मी पाहून आलो, हे मी पुण्यवान समजतो सर. इट्स रिअली वंडरफुल. पण मी असं ऐकलंय की या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप खर्च करावा लागला, कर्जबाजारी व्हावं लागला, तर खरं आहे काय? हो सर, हो झालेलं आहे सर. खर्च कसं सर, आणि भरपूर खर्च झालाय सर. आणि खर्चाबरोबर मी ज्ञान घेतलं ना सर, आणि भारत देश मी पाहिलेला आहे, हे मला एक समाधान आहे बघा सर. आणि प्रत्येक राज्यामध्ये लिटरेचर बद्दल जे काय अनुभव असतो, आता वेस्ट बेंगॉलचं लिटरेचर जबरदस्त लिटरेचर सर. तिथलं इंग्रजी खूप चांगलं आहे लिटरेचर वरती. आणि त्यानंतर आणि बघा सर, जेव्हा मी जम्मू काश्मीरला गेलो होतो त्यावेळी आपल्या महाराष्ट्रामधले काही विषय प्रश्न त्यांच्या पेपरमध्ये विचारत होते सर. आणि तो मी लगेच, आता अरुण कोलटकर म्हणून जेजुरी बद्दल त्यांनी खूप छान एक पोएम्सचे एक संच लिहिले सर. देर आर अन अँथॉलॉजी ऑन जेजुरी. मग तो विषय मला जम्मू काश्मीर सेटमध्ये लिहित असताना खूप सोप्या पद्धतीने मी तिथे लिहिलो सर. आणि कसं वेगवेगळ्या राज्यातील ज्ञान वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रश्न विचारत होते सर. आणि प्रत्येक राज्यातून ज्ञान घ्यायचा एक उद्देश पण होता सर. तो उद्देश माझा सफल झालेला सर. आणि हे करत असताना कर्जबाजारी, तर 24 लाखांची आता कर्जबाजारी माझ्यावर आहे सर. आणि 24 बरोबर 24 सेट सर्टिफिकेट पण माझ्याकडे आहे. आज ना उद्या मी पैसे कमवतो सर, परंतु ज्ञान हे कमावण्याचे जे साधन आहे त्याच्यासाठी आपण खर्च करायलाच पाहिजे सर. मी काय सगळ्यांना ऍडवाइस करत नाही, परंतु माझा आवड होता म्हणून मी केलेलं आहे सर. 24 सेट परीक्षा देण्यासाठी 24 लाख रुपयाचं कर्ज तुमच्यावर आहे. म्हणजे त्याचे रिलेटेड खर्च झालेले सर. आणि ते पुस्तक पण काढलो सर, म्हणजे नेट सेटचं पुस्तक काढलेलं आहे सर. एक 9 पुस्तक मी बाहेर काढलो होतं, लिहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये मला तो पब्लिकेशन
जो एरिया असतो पब्लिकेशन इंडस्ट्री त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नव्हतं म्हणून थोडं कर्जबाजारी झालो सर. आता माझं पुस्तक आता विक्री व्हायला लागलं सर. मॅक्सिमम विद्यार्थी माझं पुस्तक रेफर करतात सर, कारण माझ्या पुस्तकातून खूप सारे प्रश्न यायला लागले. म्हणून मी नक्की 100% आय विल रिकव्हर माय लोन, तो रिकव्हर करतो आणि मुलांना एक कॉन्फिडन्स देण्याचं काम मी आता सध्या करीत आहे सर. पण तुम्ही सेट परीक्षा पास झाल्यानंतर तुमच्याकडे रेक लागली मार्गदर्शन घेण्यासाठी. अगदी मला माहिती आहे की दुबईवरून सुद्धा बाई तुमच्याकडे आल्या होत्या या दर्शनासाठी. तर आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना तुम्ही साधारणपणे मार्गदर्शन केलं सेट परीक्षेबाबत? आता देर इज नो, म्हणजे मी काउंट केलं ना सर किती विद्यार्थ्यांनी केलं, पण भरपूर विद्यार्थी आता यायला लागले सर महाराष्ट्रातून. आता तर जवळजवळ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी, गोंदियापासून रत्नागिरीपर्यंत, नाशिक, नंदुरबार पासून आपलं नांदेड पर्यंत विद्यार्थी आता यायला लागले सर. आणि त्यांना ऑल स्टुडंट्स आर व्हेरी इंटेलिजंट, ब्रिलियंट. जस्ट आय एम शोईंग देम द वे हाऊ टू सक्सीड द नेट अँड सेट एक्झाम. फक्त त्यांना मी मार्ग दाखवतो सर. त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे सर. तो पोटेन्शियल त्यांना रिअलाइज करण्याची कामं मी करायला लागलो सर. आणि मॅक्सिमम आता वेगवेगळ्या विद्यापीठात जाऊन मी JNU ला सुद्धा गेलो होतो सर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ. आणि NBT मध्ये माझा प्रोग्राम झाला होता, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. आणि त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर बेंगळुरूमध्ये युनिव्हर्सिटी, गुलबर्ग युनिव्हर्सिटी, आणि रिसेंटली पुणे विद्यापीठामध्ये माझा 2 वेळा प्रोग्राम झालेत सर. आणि मुंबई विद्यापीठ, आणि त्यानंतर पेरियार विद्यापीठ जे तमिळनाडू, जिथं विद्यार्थी म्हणजे मॅक्सिमम आता विद्यार्थ्यांना माझा अनुभव शेअर करायला जायला लागलो सर. आणि विद्यार्थी फक्त मला बघून दे आर गेटिंग अन इन्स्पिरेशन. ह्या माणसाने झालं तर आपण का होऊ नये, हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण व्हायला लागले. झालं सर, ह्याला मार्गदर्शन करणं म्हणजे मी केलो, तुम्ही करा. आणि मी एवढं म्हणजे ऑड सिच्युएशन मध्ये जर मी करत असेल, अजूनही मला इंग्रजी तेवढं प्रभुत्व नाही सर, मी अजून शिकतोय सर. अजून माझं प्रोनाऊन्सिएशन चांगलं नाही तरी मी प्रोनाऊन्सिएशन काम करतो. हे दिस इज अ लर्निंग प्रोसेस. नो बडी इज परफेक्ट, बट जस्ट यू ट्राय इन अ गुड वे. जर तुम्ही योग्य दिशेने जर केला तर नक्कीच 100% विल गेट द सक्सेस. आणि सक्सेस करण्यासाठी मेहनत करावं लागणार सर. म्हणजे 8 वर्ष मी त्या क्षेत्रात मी डिवोटेडली मी काम केलेलं सर. म्हणून मला नेमकं नेट सेट मध्ये काय विचारतात, प्रोबेबली क्वेश्चन्स, प्रोबेबली कन्सेप्ट माझ्या माइंडमध्ये आहे सर. आणि मुलांना काय करतात, लगेच आज प्रिपरेशन केलं, उद्या परीक्षा दिलं आणि तिसऱ्या दिवशी पास व्हावं, असं नाही सर. तुम्ही वेल प्रिपरेशन करा आणि त्यानंतर रिझल्ट आपल्याला भेटतोच. जर मी प्रिपरेशन जर नाही चांगलं केलं तर मी 24 परीक्षा पास झालो नसतो सर. माझं प्रिपरेशन चांगलं म्हणून केलं सर. परदेशामधल्या इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशातल्या रेकॉर्ड्सनी तुमची नोंद घेतली, तर ती कशी घेतली सर? तर इथं आपल्या सोलापूरमध्ये एक सर आहेत सर, आनंद बनसोडे सर. त्यांनी एव्हरेस्ट वीर आहे सर. मग त्यांचं तो नोंदणी त्या पुस्तकमध्ये नोंदणी झाले होते सर. आणि JNU मध्ये एक प्रोफेसर आहे की तुमचं एवढं अचिव्हमेंट आहे की तुम्ही त्यांना कळवा. तर आम्ही त्यांना ईमेलद्वारे कळवलं होतं की कळवल्यानंतर मग त्यांनी आपलं सगळं व्हेरिफिकेशन सगळं सर्टिफिकेट त्यांनी मागून घेतलं. आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की इंग्रजी विषयात तेही एक खेडेगावातील विद्यार्थी जर एवढा परीक्षा पास होत असतील तर रिअली इट इज अ गुड थिंग. म्हणून आम्हाला इंग्लंड कडनंच मला सर्टिफिकेट मिळालं सर. सर्वात जास्त इंग्रजी विषयात परीक्षा पास झालेला माणूस म्हणून आता मला कळालं सर. आणि काय होतं सर, रेकॉर्ड करण्यासाठी हे परीक्षा पास झालं नाही सर. ज्ञान घ्यावं, त्याबरोबर भारत देश पाहावा, आणि एस्पेशली माझं टीचिंग इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे. आय वॉन्टेड टू इम्प्रूव्ह माय टीचिंग मेथड्स. आय वॉन्टेड टू गेट सम मोर इन्फॉर्मेशन, मोर नॉलेज दॅट आय कॅन चॅनलाइज टू माय स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना देण्यासाठी मी हे केलं. आणि न कळत माझं टीचिंग मेथड्स आता इम्प्रुव्हमेंट व्हायला लागलं सर. आणि विद्यार्थ्यांना आता मी शिकवत नाही, फक्त मला बघून तो शिकत आहे सर. आणि हेच शिक्षकांची व्याख्या आहे सर. म्हणजे आपण शिकवणे म्हणजे दिस इज नॉट अ टीचर. अ टीचर मस्ट इन्स्पायर अदर्स. तो शिकण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन करायला पाहिजे. आणि आता हे पवित्र क्षेत्र आहे सर. टीचिंग इज अ व्हेरी पायस, हा खूप पवित्र क्षेत्र आहे सर. ह्या क्षेत्रात आपण ज्ञान घ्यायलाच पाहिजे आणि घेतलेलं ज्ञान आपण मुलांना, विद्यार्थ्यांना त्यांना सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे आणि मला तर बाबासाहेब आंबेडकर हा माझा रोल मॉडेल सर. त्या माणसाने, त्या देव माणसाने त्यावेळी जर एवढं पदव्या घेऊन आणि इंग्लंडला जाऊन येत असतील
APJ अब्दुल कलाम सरांच्या परिस्थिती किती ह्याच्यामध्ये त्यांनी एवढं पूर्ण शिक्षण केलेत. आपल्याला बघा त्यांच्या एवढं कष्ट आपल्याला नाहीच सर, त्यांच्या एवढं कष्ट आपल्याला नाहीच, कारण वी आर गेटिंग एव्हरीथिंग इन अ रेडीमेड वे. मग आपण करायलाच पाहिजे. अशा गुरूंना मानून तुम्ही जर केलं ना, डेफिनेटली यू विल. बघा प्रत्येकानं वाटतो की आपण शाईन व्हायला पाहिजे. यू शुड यस. शायनिंग कशी होणार? रीडिंग करून तुम्ही शाईन व्हा. APJ अब्दुल कलाम साहेब सांगतात काय, तुम्ही तर ज्ञान हा एकच तुमचा मार्ग आहे. पण तुमच्या या इंग्रजीच्या अभ्यासाचा प्रत्यक्ष शाळेमध्ये तुम्हाला काय उपयोग होतो? म्हणजे ही जी अचिव्हमेंट सगळी तुम्ही केली, तर प्रत्यक्ष मग शाळेमध्ये काय फरक पडला तुमच्या एकूण सगळ्या शिकवण्यात? हा यस सर, माझ्या टीचिंगच्या मेथडॉलॉजी माझं बदललंय सर. आता मी विद्यार्थ्यांना अगोदर वन वे मी टीचिंग करत होतो सर. आता मी ऍक्टिव्हिटी बेस्ड वर विद्यार्थ्यांना मी शिकवतो सर. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचा आयडेंटिफाय करतो. ही इज व्हेरी फास्ट लर्नर. तो हुशार असेल तर त्याला जे योग्य पाहिजे तेवढंच मी त्याला देतो सर. स्लो लर्नर असेल तर त्याच्या लेवल प्रमाणे मी माझं टीचिंग मेथड्स मी बदलतो सर. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना मिनिमम लर्निंग स्टेजेस, त्यांना वोकॅब्युलरी यायला पाहिजे, मिनिमम कम्युनिकेटिव्ह स्किल यायला पाहिजे. आणि हुशार विद्यार्थ्यांना ग्रामरवरती त्यांना मी फोकस करून कॉम्पिटेटिव्ह क्षेत्राकडे त्याला वळण्यासाठी मी मदत करतो. आणि ओव्हरऑल हे बघा सर, तुमच्या बिहेवियर मधनं आणि तुमचा मेथड्स मधनं, आणि आय थिंक तो तुम्हाला दिसत नाही, परंतु विद्यार्थ्यामध्ये तो आपलं ज्ञान नक्कीच त्यांच्यामध्ये रिफ्लेक्ट होत असतात सर. आणि ते होत आहे सर, विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. आणि त्यांना मी आता फॉर एक्झाम्पल 7वीचे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा देतात सर. मग स्कॉलरशिप मध्ये इंग्रजीमध्ये एक्झॅक्ट त्यांचा काय फोकस असतो तिथे मी त्यांना बरोबर त्यांना मार्गदर्शन करतो सर. येस, इट्स गोइंग ऑन गुड सर. अच्छा, तर हे आहेत धानय्या कौडकी सर, अक्कलकोट येथील मंगरुळे विद्यालयामध्ये शिक्षक असतील. परंतु घरात शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या माणसानं 10वीला इंग्रजीत 37 मार्क आणि 12वीला केवळ 36% मार्क असताना इंग्रजी सुधारण्याचा ध्यास घेतला आणि 8 वर्षामध्ये इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून भारतातल्या 24 राज्यात जाऊन सेट परीक्षा दिल्या, 3 नेट परीक्षा आणि 4 वेळा TET परीक्षा उत्तीर्ण करून आज इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या रेकॉर्ड मध्ये नोंदवून मानद डॉक्टरेट म्हणून नामांकन झालंय. भारतातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जाऊन हा माध्यमिक शिक्षक वेगवेगळ्या प्रकारची इंग्रजी वर प्रभुत्व कसं मिळवायचं, सेट परीक्षा कशी पास व्हायची याच्याबद्दलची व्याख्यानं देत आहेत. आणि इतका असून सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वातली विनम्रता त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून अक्षरशः उसंडून वाहते. इतका विनम्र व्यक्ती माझ्या खरोखर पाहण्यात नाही. जेव्हा मी धानय्यांना भेटलो तेव्हा तर अतिशय विनम्रतेनं करणाऱ्या या धानय्यांना त्यांच्या इंग्रजी अचिव्हमेंट बद्दल मी प्रणाम करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. मला एक सांगायचं आहे सर, तुमच्यासारख्या गुरुवर आमचे एक विद्यार्थी, आम्हाला जर तुम्ही मोटिवेट करायला लागला सर, आणि मी तुम्हाला ग्रेटफुल आहे